श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? माता लक्ष्मी स्थिर कशी होईल ते माहिती असायलाच हवं. लक्ष्मी कष्टसाध्य असते, पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी, कसं वातावरण असायला हवा, चला तर जाणून घेऊया. ज्या घरात धनधान्याचा मान ठेवला जातो, केराळं टाकलं जात नाही, अशा घरात लक्ष्मी स्थिर राहते. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून पैसे मोजू नका. लक्ष्मीचा अपमान होतो आणि ती निघून जाते. पगार झाल्यानंतर त्याच दिवशी 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. मोठी खरेदी करायची असेल तर शक्यतोवर सूर्यास्ताच्या अगोदरच करावी. गल्ल्यात एखादी कवडी नक्की ठेवा. पैशांचा ओघ सुरू राहतो. गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मी नमो नमः या महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करा. आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणामध्ये, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा उचित आदर सत्कार आणि सन्मान होतो, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा चिरंतन वास असतो. तिजोरी घरामध्ये ज्या खोलीत ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतीचा काळा, निळा किंवा लाल रंग नसावा. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे पैसे नक्की ठेवा, कारण पैसा हा पैशाकडे आकर्षित होतो. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो तथा गरीब लोकांना मदत केली जाते. त्या घरात माता लक्ष्मीचा सतत वास असतो. रोज संध्याकाळी उंबरठ्याजवळ लक्ष्मीची पावलं काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी तिथे सूक्ष्म रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचं नाव सुद्धा घेणार नाही. स्वयंपाकघरातील अन्न व दूध नेहमीच झाकून ठेवा. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीची कायमस्वरूपी वास्तव्य राहते. या उलट जो व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहतो, भोजन करतो किंवा दिवसा झोपतो, अशा व्यक्तीचा माता लक्ष्मी त्याग करतात. ज्या घरामधील स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते, गायीची पूजा करते, त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असं मानलं जातं. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना नेहमी घरातून बाहेर निघताना उजवा पाय बाहेर टाकावा. त्यानंतर गणेश मंदिरात एक लाल फूल व्हावे. जाताना कोणी अपंग व्यक्ती दिसल्यास त्याला मदत करावी. पैशाच्या कामात यश मिळेल. दिवाळीमध्ये जसे आपण लक्ष्मीपूजन करतो तसे दर अमावस्येला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल. जाळं, कचरा, भंगार म्हणजेच अनावश्यक सामान असं ठेवू नये. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, नंतर देवपूजा करून कामधंद्याला सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. दररोज मुठभर भाजलेले चणे म्हणजेच फुटाणे कबुतराला खायला घाला. तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. ह्या अनुभवी व साध्य उपायाने आर्थिक प्रगती वाढते. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नका. ते अशुभ मानले जाते. त्यामुळे बरकत नाहीशी होते. त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही. अनावश्यक पैसा हा खर्च होतो. कुठल्याही पूजेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्या. नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा. धार्मिक
किंवा सामाजिक कामासाठी केलेलं दान 1000 पटींनी परतून मिळते. वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील. मंडळी, माता लक्ष्मीची 8 रूपं आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी. अशा या लक्ष्मी मातेची कृपा आम्हा सर्वांवर हो. माता लक्ष्मीचे भक्त जर तुम्ही असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या भंडार मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.